छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांची एक तुकडी चिकदेवरायावरती आक्रमण करण्यासाठी त्रिचनापल्लीच्या किल्ल्याच्या दिशेने जात होती। परंतु चिकदेवरायाने किल्ल्यावरूनच अणकुचीदार विषारी बाण मावळ्यांच्या दिशेने सोडले। मावळ्यांची दानादान उडाली, शेकडो मावळे मारले गेले। शंभूराजांची पहिली चाल अपयशी ठरली, पण माघार घेतील ते शंभूराजे कसले। चिकदेवरायाचा पराभव करण्यासाठी काही करून यावर उपाय काढणे गरजेचे होते। कवी कलश शंभूराजांना सांगू लागले, राजन, अशाने आपले सर्वच्या सर्व मावळे मारले जातील। चिकदेवरायाच्या बाणाच्या आक्रमणावर काहीतरी उपाय काढावाच लागेल। त्यावेळी शंभूराजांची बुद्धिमत्ता कामाला आली। शंभूराजांनी कल्पना मांडली, आपल्या सैन्याला आदेश दिले, कोणाच्याही नकळत आजूबाजूच्या जंगलातील हिंसक पशूंची शिकार करा, त्यांचे चामडे अलग करा। ते चामडे वाळवल्यानंतर शंभूराजांनी दर्जीच्या मदतीने त्या चामड्याचे चिलखतासारखे पोशाख तयार केले। त्या चामड्याच्या चिलखताचे वैशिष्ट्य म्हणजे ते चिलखत घातल्यानंतर मावळ्यांचं संपूर्ण शरीर झाकलं जाणार होतं, फक्त तोंडाचा भाग उघडा राहणार होता। तोंडासमोर नुसती ढाल धरली तर शत्रूपासून मावळ्यांचं रक्षण होणार। शंभूराजांनी मावळ्यांसाठी चामड्याचे पोशाख तयार केले, तेली लोकांकडून तेल मागून घेतले आणि त्या चामड्याच्या पोशाखाला लावलं। शंभूराजांनी पहिल्यांदा तो पोशाख परिधान करून त्यावर विषारी बाणांचा परिणाम होतो की नाही याचे प्रात्यक्षिक करून पाहिले। दुसऱ्या दिवशी मावळ्यांची दुसरी तुकडी तो पोशाख घालून किल्ल्याच्या दिशेने जाऊ लागली। मावळे किल्ल्याच्या जवळ जाताच पुन्हा एकदा किल्ल्यावरून ते विषारी बाण मावळ्यांच्या दिशेने आले, पण यावेळेस मात्र हे बाण मावळ्यांच्या शरीराला आरपार घुसलेच नाहीत, तर मावळ्यांच्या पोशाखाला लागून ते बाण खाली पडू लागले। मावळ्यांवर विषारी बाणांचा काहीही परिणाम झाला नाही। मावळ्यांच्या अंगातील रक्त सळसळलं, हर हर महादेवाचा गजर झाला। समोर आलेल्या चिकदेवरायाच्या सैन्याला सपासप कापत मावळ्यांनी प्रवेश केला। हर हर महादेवाच्या गजराने आसमान दुमदुमून गेला होता। चिकदेवरायाचं सैन्य सैरावैरा धावत होतं। मुठभर मावळ्यांनी शत्रूंना किल्ल्यात घुसून आसमंत दाखवला होता। शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मुठभर मावळ्यांनी किल्ला ताब्यात घेतला। औरंगजेबाची मदत घेऊन ज्या चिकदेवरायाने शंभूराजांना आव्हान दिलं त्याला त्याच्याच घरात घुसून शंभूराजांनी ठेचून काढलं। चिकदेवरायाचा पराभव करून शंभूराजांनी त्रिचनापल्ली स्वराज्यात आणली। चिकदेवरायाचा पराभव करून शंभूराजांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि चातुर्याचा वापर करून चामड्याची चिलखत तयार केली होती। त्याचा संदर्भ घेऊन पुढे 1686 साली शंभूराजांनी पोर्तुगीजांशी लढण्यासाठी जनावरांची चामडी आणि पोलाद घालून आपल्या मावळ्यांच्या रक्षणासाठी जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट तयार केले।